होतं की बऱ्याच बातम्या मागे येत होत्या की ही जी आमची संतोष अण्णा देशमुख प्रकरणातली जी टोळी तिथं आहे त्याचा एक आरोपी मला लातूरला द्या की लातूरला एक म्हणला मला लातूरच्या जेलमध्ये मला पाठवा की त्याला लातूरला पाठवलं. असे का लाड करते प्रशासन? अरे त्याने लातूरला मागितलं तर तुम्ही हर्सूलला द्या. त्याने जिथं मागलं आणि प्रत्येकाची मागणी लातूरच का? आणि मी म्हणतो ही आरोपी अगोदर आरोपी जे होते त्यांना तुम्ही आता काल काय केलंय त्या आरोपीला उचललंय आणि हर्सूलला पाठवलंय असं कळतंय. जेल प्रशासनानं सांगितलं की असं काही घडलंच नाही जसं माध्यमाने दाखवलं. मग माध्यमाकडे कुठून आलं? तुमच्या सूत्राची माहिती तुम्हाला कळाली, तुम्हीच दाखवलं, आम्हालाही माहित नव्हतं, माध्यमाने दाखवलं आम्हाला. मग तिथं कुणी ना कुणी माहिती सांगतंय, माहिती मिळती, याच्या आधारावर जर सांगितलं गेलं तर या सगळ्या घटनेतून जी घटना घडली, मला म्हणायची ही घटना घडली नसावी. आणि त्यांचं जीव हर्सूळला नेले त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हालाच मारलंय. हे जर सगळं प्रकार असेल तर त्यांनाच मारलं असेल तर त्यांच्यावरच आरोप का करते? आणि माझं असं स्वतःचं मत असं आहे की ह्यांना त्या जी तिथं आता ह्या टोळी गेली या टोळीतल्या प्रमुखाला व्हीआयपी ट्रीटमेंट देण्याच्या दृष्टीनं त्यांना व्हीआयपी द्यायची सगळी, म्हणजे पूर्ण त्याला आरोपीसारखं नाही ते चांगला सज्जन माणूस बसलाय जसा का त्याला तेवढी सुविधा पुरवण्याच्या दृष्टिकोनातून यांच्यावर आरोप करायचा आणि यांना जेलच्या बाहेर काढायचं, म्हणजे या सुविधा पुरवण्यासाठी अडसळ ठरतात का काय याच्यामुळे हे केलेलं कृत्य असावा असं माझं मत आहे. त्याच्यामुळेच त्यांना तिकडे हर्सूलला पाठवले. हे जर गेले त्यानंतर ह्यांना पाठवायचं ना हर्सूलला. जर ही टोळी आहे ही टोळी हर्सूलला पाठवा, पुण्याला पाठवा, आणखी येरवड्याच्या पुण्याच्या जेलमध्ये नाही तुमच्या मुंबईच्या जेलमध्ये कुठं पाठवायचं तिथं पाठवा. हे तुम्ही संभाजीनगरला पाठवले तर अगोदरचे आरोपी पाठवलेत आणि ह्या टोळीला इथंच ठेवलंय. म्हणजे यांना पोलीस इथले, आणि माझं स्पष्ट त्याच्यापेक्षा पुढचं जाऊन म्हणणं आहे हे अधिकारी बदलत का नाहीत? बीड जिल्ह्यामध्ये ही घटना एवढी घडती तरी पण बीड जिल्ह्यातला एकही अधिकारी आणखी बदलला नाही. तारीख पे तारीख, एप्रिलला बदलतील, मेला बदलतील, आता कधी बदलणार माहित नाही. फक्त एसपी सोडता कुणीही बदललं नाही. पोलीस एसपी मात्र 100% बदललेले आहेत आणि ते काम चांगलं करतात. तर मायबाप पोलीसचे जे एसपी आहेत त्यांना सुद्धा माझं म्हणणं आहे की तुम्ही सुद्धा कंट्रोलिंग करून बघा. आणि ह्याच्यामध्ये जीव आरोप सांगतो आम्ही पोलीस एसपींना सुद्धा बरेच काही. नंतर त्यांनी सांगितले की आमच्या देशमुख कुटुंबाला की तुम्ही वेगळा अर्ज द्या. त्यांनी वेगळा अर्ज दिला पण त्याच्यावर आणखी गुन्हा नाही. मग असं का घडतं त्याचा सुद्धा तपास होणं गरजेचं आहे.